गाईस मी आले होते जॉब शोधायसाठी. तर इथं एक स्टोर आहे DIY स्टोर म्हणून. तिथं मी विचारलं, म्हटलं सर व्हॅकेन्सी आहे का? तर ते बोलले सध्या तर काय व्हॅकेन्सी नाही, सगळं फुल आहे म्हणे. तर आता आपण बघू दुसरीकडे कुठं भेटत असेल तर. मी ना आत्ताच 3 ठिकाणी रिझ्यूम देऊन आली. तिघीकडं असं थोडं टायमिंगचं थोडं इश्यू आहे. रात्री खूप लेटपर्यंत आहे, 9:30चा टाईम आहे. डायरेक्ट रात्री 9:30ला सुटत. बघू आता 3 ठिकाणी रिझ्यूम दिलं. जिथून पुढून कॉल येईल मला तिथं मी जॉईन करून घेईल. मग आता बघू कुठून कॉल येतो. तिथून ना नवशा गणपती जवळ आहे. म्हटलं चला थोडं जाऊन बसूया, थोडं तेवढंच मूड फ्रेश होईल. चला दर्शन झालंय, बाहेर फेरी घेते. गणपती बाप्पा. मला ना ब्लॉग बनायचं होता, पण मला जागाच सापडत नव्हती. तिथे पावडे सगळे लोक बसलेले, म्हणून मला डायरेक्ट पब्लिकमध्ये बोलायला थोडंसं तिथे येऊन बसते मी. लोकच लोक आहे. ते कपल पण आहे तिथं, नाही का. मला थोडासा ऑकवर्ड. एवढ्या ठिकाणी मी इंटरव्ह्यू दिला आहे. एका ठिकाणी तरी सिलेक्शन होऊन जायला पाहिजे, तरी जॉब भेटून जायला. एक ठिकाणी तरी जॉब भेटला ना तरी बरं होऊन जाईल. एवढ्या दिवसापासून घरी मला बोर झालं डायरेक्ट. आता सारखं सारखं घरी राहिलं ना, घरच्यांसोबत थोडं भांडण होऊन जातं. त्यापेक्षा ना त्यात काम राहिलं ना तर एकदम चांगलं आहे. आणि काय थोडी सॅलरी भेटते, थोडी म्हणजे थोडी कमी सॅलरी भेटते तिथं, नाही का. 12 बोलताय मला, 12-13, पण कोण म्हणते 15 भेटून जाईल असं. बघू 2-3 ठिकाणी दिला इंटरव्ह्यू. तिथं पण आपण सिलेक्ट होतो, आपण जॉईन करू. आणि इथं मी आज तर ना नवशा गणपतीला येऊन बसलेली, एकदम शांत वाटतंय. जॉब लागू दे फक्त. घरी खरं सांगून मी आली का मी जॉबसाठी चालली म्हणून. म्हटलं कॉलेजमध्ये काहीतरी काम असं सांगून आली, कारण घरचे असं म्हणताय का कशाला तू जॉब करतेय, म्हणजे गरजच काय जॉबची असं. पण मग आता कोण समजवलं त्यांना जॉब काय आपण गरज म्हणून नाही करत. असं राहत खूप. म्हणजे हे बघा, तर घरी ना आपलं वय झालंय आता, आपण 22-23 वर्षाचे आपण. आणि नाही का 200 रुपये 100 रुपये मम्मी 500 रुपये दे, ते या गोष्टींसाठी ना घरी पैसे मागायला मला एक लाज वाटते. लाज एकदम. म्हणजे जेव्हापासून मी कामाला लागले होते ना, म्हणजे तेव्हापासून आता पण मी कामाला नाही 2 महिन्यापासून. पण मग जेव्हापासून लागले ना मी, तेव्हापासून घरच्यांकडून मी असं 1 रुपया पण घेतला नाही, नाही का. कारण ना म्हणजे आता काय लाज वाटते मागायला पैसे, नाही का. आपण एवढे मोठे झालो, आपण काही करत नाही, काय नाही, कामाला नाही जायचं, सुट्टी बसायचं. मला त्या गोष्टी नाही पटत. त्याच्यापेक्षा ना बरं आहे भैया आपलं काम. म्हणजे दिवसभर मजुरी केली आणि ते थकलं ना, ते मला चालेल. मला किती पण काम राहिलं तर चालेल. मला हमाली काम जरी भेटलं ना आता तरी मी करेल, पण मग मी घरी बसणार नाही. कारण मग वय नाही आता घरी बसायचं, नाही का. चांगलं हिंदी करायचं वय आपले काम. त्या झाला असला आपण तिथं बसलो होतो भाई, खरंच एकदम चांगलं वाटतं, नाही का. असं बस जेव्हा तुम्हाला टाइम भेटेल ना, जेव्हा का आपण म्हणजे तुम्ही कन्फ्यूज असाल, तुमच्याकडं म्हणजे नाही का तुम्हाला काही मार्ग दिसत नसेल, किंवा नाही का म्हणजे असं वाटत असेल ना की आपण हारलोय, आपल्याकडून काय होत नाही. बाई मी एकदम मनापासून सांगते, मंदिरात जाऊन बसत जा अशा वेळेस, नाही का. खरंच एकदम म्हणजे नाही का वेगळीच फिलिंग येते, एकदम वेगळी.
पण ना जात जा, असं स्वतःसाठी वेळ देत जा. मंदिरात जा, तुम्हाला कुठं गार्डनमध्ये बसायचं गार्डनमध्ये बसा, कुठे फिरायला जायचं फिरायला जा, खायला जा, कुठं बी जा, पण स्वतःसाठी वेळ काढा. खूप महत्त्वाचं ते, खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला ना म्हणजे तुम्ही तुमच्या स्वतःला ना जेवढं ओळखू शकता ना तेवढं दुसरं कोणीच ओळखू नाही शकत. आणि लोक ना फक्त जज करतात, जज. त्याच्यामुळे बस फक्त स्वतःकडे लक्ष द्या. आणि आता ना असं जेवढं पण आता असं नाही का, आता भरपूर मुलींचे असं वय होत आहे. वय म्हणजे माझ्यासारखं, मी आता सांगते तुम्हाला का, सगळं असं 21-22च्या एजमध्ये ज्या पण पोरी ना, किंवा ज्यांचं पण कॉलेज वगैरे संपलेलं आहे, अरे यार ते पोरी बघताय यार माझ्याकडं, तर ज्यांचं पण म्हणजे असं वय वगैरे होत आलं असेल ना 21-22, त्यांच्या घरी एकच विषय चालू असेल की लग्न भाई, लग्न लग्न. अरे यार आता त्यांना कोण समजावं, लग्न करून कोण सुखी, तर आम्ही सुखी होणार आहे भाई. माझं तर असं आहे भाई, मग आता लग्नच म्हणजे करायचंच नाही, मला इंटरेस्टच नाही, तर मग मी घरच्यांना कसं सांगू का मला लग्नच नाही करायचंय. मी जर असं सांगितलं ना मला लग्नच नाही करायचंय, तर सगळ्यात पहिले ते माझं लग्न लावतील, ते बी लगेच तात्काळमध्ये नाही का. त्याच्यामुळे ना मी फक्त असं ढकलायचा प्रयत्न करते, जेवढं ढकललं जाईल तेवढं ढकलायचा प्रयत्न करते. बेकार बाई लाईफ. 22 वर्षातच एवढं हे झालंय, अजून पुढचं कसे काढणार आहे भाई. मागे स्टोर दिसतंय, असं स्टोर दिसतंय, स्टोर असं वाटतंय पण एक रिझ्यूम देऊन टाकतो, काय होईल तेवढी बघता देऊ. चला जाते. मागं स्टोर दिसतंय ना, तिथं मी विचारलं, पण ते म्हणताय का इथं ना एक कॉलेज रोडला, त्यांनी मला कॉन्टॅक्ट वगैरे दिलेला आहे, बघू कॉल करून होत असतं भाई. एवढं बेकार गरम होतंय ना, ऊन पण ते लागते. समोर ना एक हे दिसतंय मला, काय म्हणताय सरबत वगैरे दे, चला भाई एक ग्लास आणून घेऊ आपण. रोड क्रॉस कर, भीड कमी आहे, पण नाही करता येत. हां बाबा कॅमेरा बंद करू द्या, पहिले रोड क्रॉस करतो. काय घेऊ बाई, लस्सीच घेते. दादा एक लस्सी द्या ना. पिलंय जरा चांगलं वाटतंय भाई, नाही तर नुसतं भाई उन्हाने जाम करून टाकले. नाही नाशिकमध्ये नुसतं इकडं तिकडं सगळे करून ठेवले बा. चालवडाने चालायला जागा नाही इथं भाई, बस करा ना आता. किती ते थोडं सावली खाली थांबा, आपण तिथूनच रिक्षा धरू मस्त पैकी आणि डायरेक्ट घरी. तुम्ही यार मला कमेंट मध्ये सांगत जा तुम्हाला माझी व्लॉग आवडता का नाही यार. म्हणजे मला एक तुम्ही ना असं सजेस्ट करा मी कशावर व्हिडिओ बनवू, नाही का. मला कंटेंट देत जा, असं तुम्ही मेन्शन त्याच्यावर बनवेल मी व्हिडिओ, तसं काही नाही. म्हणजे मला जे सुचतंय ना आता मी ते बनवते, तसं काही नाही. तुम्ही पण सांगू शकता मला कंटेंट का मी बनवल तसं. भाई आपण आलोय आता आपल्या इथं शिवाजीनगरला. आता घरी जाऊ मस्त पैकी, नाही काय एवढं बेकार होणार आहे, बेकार. घरी जाऊन आहे की कळशीभर पाणी प्यावं लागेल मला वाटतंय. पोलीस थोडा ना कॉन्फिडन्स वाढतोय माझा, नाही का. असं कॅमेऱ्यात बोलून पब्लिकमध्ये कॅमेरा चालू करून असं थोडं वाढतोय. दम लागला भाई या टायमाला ना. म्हणजे ना आमच्या घरी एवढी चिल्लर पार्टी ना भाई, आई शपथ. लोक येतच एवढी चिल्लर पार्टी ना भाई, तर नाही का ते अशी ते खेळत राहतात दुपारी, नाही का. मला म्हणते दीदी खेळायचं.